हॅलो, नमस्कार आणि आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहेत। तर आज मी तुम्हाला सकाळपासून ते दुपारपर्यंतचा व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि तो आपल्याला बघायचा आहे। इथे मी सकाळपासून कामे कशी झटपट करते आणि त्यामुळे मला दुपारचा टाईमही मिळतो स्वतःसाठी। तर तुम्ही बघू शकता इथे मी 6 वाजता उठून अंघोळ झाल्यानंतर देवपूजा केलेली आहे। तर देवपूजा ही अशा पद्धतीने मी करत असते। तर बघू शकता तुम्हीही अशा पद्धतीने माझं रूटीन जे आहे तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करा, नक्कीच तुमचा वेळही वाचेल। तर सर्वात पहिले इथे मी अंथरूण उचलून घेत आहे। तर अंथरूण उचलून घेतल्यावरती भरपूर फॅमिलीमध्ये सर्वांचे घरातील कामे वेगवेगळी असतात, माणसं वेगवेगळी असतात, तर प्रत्येकाचा स्वभावही वेगळा असतो। तर अशा पद्धतीने तुम्हीही काही गोष्टी ज्या असतात त्या कॉमन असतात, तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहेत कशा पद्धतीने आपला वेळ वाचवता येईल। तर सकाळी मी आता सर्वात पहिले अंथरूण उचलून घेतलेले आहेत। अंथरूण उचलून झालं की शिवांशी जे पण काही खेळण्या वगैरे आहेत त्या मी उचलून ठेवलेल्या आहेत। रोजच्या जागेवरती जर वस्तू ठेवली तर ती आपल्याला वेळेवर सापडतेही आणि स्वच्छही दिसते। तर बघू शकता तिथे आता त्यानंतर मी इथे सोप्यावरची जे कव्हर्स आहे ते काढून झटकून घेणार आहे। हे डेली रुटीनमध्ये माझं असतं, यामुळे आपल्या घरामध्ये धूळ सोफा पण क्लीन राहतो। अशा पद्धतीने तुम्हीही रोजची कामे करू शकतात। तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अशाच पद्धतीने तुम्हाला नवनवीन ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, माझी डेली रुटीन, त्याचबरोबर देवपूजा, माझ्या डेली लाईफमध्ये जे पण मी काही करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। तर इथे बघू शकता तुम्ही सोफा असा अगदी छान असा झटकून मी इथे कवर टाकलेलं आहे। त्यानंतर इथे उषा आपल्या ज्या कुशन्स आहेत त्या नीट पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत। हे माझं रोजचं काम असतं डेली। मला असं क्लीन आणि व्यवस्थित ठेवलेलंच मला आवडतं। त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकतात 2 चेअर्स आहेत अजून, त्या पण मी झटकून वगैरे घेणार आहे। बाकीचा जो पण पसारा आहे तो मी जागेवर ठेवून देणार आहे। असं माझं रोजचं रुटीन असतं। तर इथे आता आपण सोफा क्लीन करून घेतलेला आहे, व्यवस्थित कुशन्स कव्हर्स व्यवस्थित लावलेले आहेत। त्यानंतर इथे मी जे आपले आता थंडी पडलेली आहे तर स्वेटर्स वगैरे, टोपी, कॅप आणि जो पण काही जे कपडे आहेत ते जे पसारा पडलेला होता तो आता आपण इथे आवरून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढचे जे कामं आहेत ते सुचतील। वरचे जे कामं आपण आधी केले तर आपल्याला मोठे कामं करायला सोपं जातं। आणि इथे बघू शकतात प्रत्येक वस्तू मी ही जागेवरच ठेवते। आणि त्यानंतर इथे हे जे कपडे आहेत ते मला धुवायचे आहेत, तर मी हे धुवायला टाकणार आहेत। पहिले मी उलटे करून घेत आहेत सुईच्या पद्धतीने, म्हणजे मला धुवायला इझी जाईल। त्यानंतर इथे बघू शकतात आता इथे आंघोळ झाल्यानंतर जे पण टॉवेल्स आहेत ते मी आता इथे बाहेर बाल्कनीमध्ये टाकणार आहेत, जेणेकरून यामधला जो ओलावा आणि जो वास आहे तो निघून जाईल आणि दुपारपर्यंत कडक अशा स्वच्छ वाळतील। तर बघू शकतात आता इथे अशा पद्धतीने माझे रोजचे कामं मी कसे करते तुम्हाला दाखवत आहेत। त्यानंतर इथे आपल्याला झाडू मारायच्या आधी आपल्याला पलंगावरती बेडवरती जी चादर असते ती झटकून चांगली घ्यायची आहे। रोजच्या रोज अशी झटकल्यामुळे त्यामुळे ते धूळ राहत नाहीत आणि खूप व्यवस्थित दिसते। अशा पद्धतीने रोजच्या रोज तुम्हीही अशी कामे करत जा। तर चादर आता स्वच्छ अंथरून झालेली आहेत। तर इथे जे धुवायचे कपडे आहेत ते मी बाथरूममध्ये टाकून दिलेले आहेत आणि ज्या ड्रेसचा कलर जाणार आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत आणि बाकीचे मी भिजत घातलेले आहेत। त्यानंतर इथे किचन बघू शकतात खूपच इथे पसारा झालेला आहे। तर सकाळचा जो टिफिनचा टायमिंग असतो तो टिफिनचा टाईम झाल्यानंतर मी कशी क्लिनिंग करते तर तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। तर बघा इथे आता सर्वात पहिले दूध मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहेत। दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्यानंतर आता इथे बघू शकता जे पण मला वरचे जे दिसणार आहेत भांडे ते मी बेसिंगमध्ये टाकणार आहेत। बाकीचं तुम्ही बघू शकता ब्लॉगिंगमध्ये। त्यानंतर इथे जे कालचे वाळलेले भांडे आहेत ते मी आता लावून देणार आहेत मांडणीला,
मग पुढचे भांडे आपल्याला ठेवायला जाळी मोकळी होईल। अशा पद्धतीने तुम्हीही अशी रोजची कामे करत जा। तुम्हाला खूप दुपारचा टाईम खूप फ्री मिळेल आणि स्वतःसाठी तुम्हाला वेळ काढता येईल। तर सकाळची कामे ही सकाळीच केली पाहिजे। तर बघू शकता तिथे आता तुम्ही भांडी लावून घेत आहेत मी आता। सगळ्यात पहिले आता इथे तुम्ही बघू शकता एक कॅरी बॅग घेतलेली आहेत। ही डेली रुटीनमध्ये माझी एक कॅरी बॅग किचन वट्ट्यावरती असतेच। इथे कॅरी बॅगमध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा जो पण कचरा असतो किचनवरचा तो मी या पिशवीमध्ये टाकते आणि या पिशवीला गाठ मारून मग नंतर रात्री मी कचऱ्यामध्ये टाकत असते, जेणेकरून इकडे तिकडे कचरा होत नाही आणि कचरा ओट्यावरती जर इकडे तिकडे जर पडलेला असेल तर त्यामुळे आपल्या घरात किडे मुंग्या झुरळं येऊ शकतात आणि त्यामुळे तुम्ही एक कॅरी बॅग करू शकता। सगळा दिवसभरचा जो कचरा असतो किचनवरचा तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात। आता इथे मी चहापत्ती जी होती ती थोडीशी गाळून घेतलेली आहेत, जेणेकरून बेसिंगमध्ये ती घाण जाणार नाहीत। तर चहा गाळून मी तो पिशवीमध्ये टाकलेला आहेत। तर अशा पद्धतीने स्वच्छ आपल्याला हे भांडे घासून घ्यायचे आहेत। आता इथे किचन वट्ट्यावरची सकाळची भांडी मी क्लीन करणार आहेत। थोडे थोडे जे भांडे मला दिसत असतात ते मी क्लीन करत चालते, कारण नंतर मग खूप लोड येत नाहीत आणि खूप भांडे जमा होत नाही, बेसिंगमध्ये पण खूप घाण होत नाहीत। नाहीतर उष्टे भांडे आणि खरगटं हे सगळं एकत्र झाल्यामुळे तिथे तुम्हाला झुरळ दिसणार, किडे दिसणार। तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने थोडे थोडे भांडे तुम्ही क्लीन करून घेऊ शकतात। आता इथे सकाळचे भांडे मी क्लीन करत आहे, चहाचे आणि टिफिनचे भांडे हे आहेत। त्यानंतर दुपारचे वेगळे आणि रात्रीचे वेगळे अशा पद्धतीने थोडे थोडे भांडे तुम्ही क्लीन करत चला, जेणेकरून तुमचा टाईमही वाचेल आणि झटपट तुमचं किचनही क्लीन दिसेल। आता इथे माझे भांडे घासून झालेले आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकतात मी किचन वट्टा कशा प्रकारे क्लीन करते, तर तुम्ही नक्कीच बघा। आता इथे बघू शकतात रोजच्या रोज आपण जी फोडणी देतो, जी पण काही वाफ असते ती या स्टाईलवरती लागत असते, उडत असते। तर खूप मेसी दिसतं आणि खूप घाणेरडं वाटतं ते। आणि एकदाच जर तुम्ही जास्त दिवसांनी जर क्लीन करत असाल तर तुम्ही ती सवय नक्कीच मोडा, कारण रोजच्या रोज जर तुम्ही अशा पद्धतीने स्टाईलवरती एक ओलं फडक्याने जर तुम्ही हात मारला तर त्यावरती जी वाफ आणि ज्यानंतर ते उडालेलं जे भाजीचं असतं तेलकट वगैरे, तर ते तुम्हाला रोजच्या रोज क्लीन राहील आणि तुमची ही स्टाईल जी आहे ती रोजच्या रोज क्लीन राहील आणि खूप वाफेची जी वाफ झालेली असते तर ती तुम्हाला त्याच्यावर दिसणार नाही, व्यवस्थित स्वच्छ राहील। तर इथे बघू शकतात असा मी गॅस पुसून घेणार आहेत। गॅसवरती जे खरगटं परत त्यानंतर पीठ पडलेलं होतं ते मी इथे छान क्लीन करून घेणार आहेत वट्टा। त्यानंतर इथे वट्ट्यावरची जी पण काही काने कोपरे असतात, मिठाचा डबा, तेलाचा डबा हे छान असे पुसून घ्यायचे आहेत। आपल्या हाताचे जे डाग असतात त्यावरती ओढलेले असतात, त्यामुळे खूप घाणेरडं वाटतं। तर डबे असे पुसून स्वच्छ त्या पाठीमागून पण जी थोडी घाण असेल साईडला करून तुम्ही अशा पद्धतीने रोज पुसा। तुमच्या ओट्यावरती एकदम क्लीन राहील आणि बिलकुलही तुम्हाला काही वास येणार नाही, तुम्हाला झुरळ दिसणार नाहीत। स्वच्छ आणि क्लीन असा तुमचा हा ओटा रोजच्या रोज राहील, त्यामुळे तुमचा टाईमही वाचतो। तुम्ही जितकं जास्त घाण करशाल, तुम्ही जितकं जास्त गॅस क्लीन करायला कंटाळा करशाल तर तितकंच जास्त तो खराब होत चालतो आणि मग जास्त नंतर मग घसायला प्रॉब्लेम येतो, टाईमही जातो आणि घसण्यासाठी खूप वेळ जातो। गॅसच्या खालून सुद्धा तुम्ही एक हात मारून घ्यायचा। खालती जे पडलेली असती आपला किचनवरचा जो स्वयंपाकाचा खरगटा तर ते क्लीन होत जाईल। आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता तवा आणि पीठ ठेवलेलं आहे, भाजी आहे ती झाकून ठेवलेली आहेत। दुपारी शिवांश आल्यानंतर हे जेवण झाल्यानंतरची भांडी मी क्लीन करणार आहे। ओटा असा तुम्ही रोजच्या रोज क्लीन ठेवा, त्यामुळे तुमच्या घरामध्ये स्वच्छता राहील आणि खूप स्वच्छ दिसेल। त्यानंतर इथे ओट्यावरती थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। इथे जे तेलकट वगैरे असेल उडालेलं
तर इथे पाणी टाकल्याने मॉपनी तुम्हाला फडक्याची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही जर मॉप वापरत असाल तर फडक्याने अजून ते तेलकट होते आणि ओला ओला वट्टा दिसतो. तर तुम्ही हे मॉप नक्कीच घ्या. तर मॉपमुळे एकदम क्लीन होऊन जातो. वट्टा हा पूर्ण वाळून जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात मी किचन क्लिनिंग कसे करते. नंतर इथे वट्टा पुसण्याचा जो फडका आहे ते मी इथे चांगले हिसळून घेणार आहेत. तुम्ही बेसिंग खाली रोज रोज असं क्लीन करत जा, व्यवस्थित निघते. आणि त्यानंतर इथे बघू शकतात नळाला मी साबण लावून घेणार आहेत. आणि सर्व भांडे घासून झाल्यानंतर आपलं शेवटचं भांडं समजून आपल्याला हे बेसिंग रोज घासायचं आहे. यामध्ये तुम्हाला तेलकट वगैरे बेसिंगच्या जाळीमध्ये खूप जणांची अशी घाण असते, तर ती साचणार नाही. तुम्ही रोजच्या रोज असं स्वच्छ ठेवा, क्लीन ठेवा, तर खूप छान वाटतं. आणि बघा आता इथे कशा पद्धतीने मी क्लीन करत आहेत. छान असं इथे धुवून घ्यायचं आहे बेसिंग, बघू शकतात. त्यानंतर इथे थोडंसं पाणी सोडून द्यायचं आहे. जी पण घाण वगैरे असेल अडकलेली ती पाण्याच्या प्रेशरने निघून जाईल. तर बघू शकतात तिथे किचन आता क्लीन आवरून झालेलं आहे. बघा कशा पद्धतीने स्वच्छता आणि बेसिंगसुद्धा बघू शकतात. किती एकसुद्धा मी खरकटं इथे ठेवत नाही. जाळीवरती सुद्धा जी घाण असते ती मी लगेच कॅरीबॅगमध्ये टाकून देत असते. तर अशी रोजच्या रोज साफसफाई ठेवल्याने घरामध्ये लक्ष्मी येते आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर तुम्ही अशी रोजच्या रोज कामं करत जा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही TV पुसून घ्यायचा आहे. TV सुद्धा हे रोज मी झटकून घेत असते. थोडी धूळ येतच असते घरामध्ये. तर रोज ह्या कॉटनचे कपडा केलेला आहे. तर रोज मी असे हे रिमोट वगैरे TV आणि हे जे स्पीकर आहेत ते मी रोज पुसत असते. त्यानंतर इथे बघू शकतात तुम्ही हा जो टेबल आहे तो पण मी रोजच्या रोज क्लीन करत असते. धूळ वगैरे ही येतच असते, त्यामुळे धूळ बसून द्यायची नाही येत आपल्याला. मी अशा पद्धतीने रोजच्या रोज पुसून घेत असते. त्यानंतर आता इथे मी फ्रीज पुसून घेणार आहे. फ्रीज तुम्ही बघू शकतात. फ्रीजवरची ही रोज फ्रीजवर मी काहीही ठेवत नाही, मोकळं ठेवते. अडचण असल्यामुळे तिथे पसारा असल्यामुळे खूप घाणेरडं दिसतं आणि झुरळं वगैरे लागतात. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने मोकळंच ठेवत असते. रोजच्या रोज असं हे आपण क्लीन करत असलं तर स्वच्छ दिसते. डेली रुटीनमध्ये तुम्ही या सवयी लावूनच घ्या. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फ्रीज पुसून झाल्यानंतर इथे मी बेसिंग आहेत, मिरर वगैरे बेसिंग, त्याची पण स्टाईल मी रोजच्या रोज क्लीन करत असते. चांगलं वाटतं काम करत असताना. अंग हे मोकळं राहतं आणि आपला व्यायामही होतो. रोजच्या रोज मी हे बेसिंग धुवत असते. पाण्याने धुवा, नाही तर मग तुम्ही थोडंसं हे हँडवॉशनेही धुवू शकतात. लगेचच्या लगेच क्लीन होत असतं. आता इथे मी झाडू मारून घेणार आहेत. झाडू मारताना तुम्ही कान्याकोपऱ्यातून घाण काढून रोजच्या रोज काढत जा. त्याने घरात स्वच्छ दिसते आणि धूळही येत नाही. त्यानंतर इथे फरशी पुसून घेणार आहेत मी लगेचच. फरशी पुसून झालेली आहेत. आता इथे बाथरूममध्ये जे कपडे दिसत आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत. तर धुवून घेतल्यानंतर इथे बघू शकतात बादली भरून घ्यायची आहेत. तर बाथरूम क्लिनिंग ही मी रोजच्या रोज कशी करते, ज्यामुळे माझं बाथरूम मला जास्त घासावं लागत नाहीत. तर इथे बघू शकतात रोजच्या रोज जे आपण आंघोळ करतो तर आपल्या साबणाचा फेस इकडे तिकडे उडत असतो. तर इथे मी बादलीमध्ये थोडंसं फिनेल टाकलेलं आहे. तर फिनेल टाकल्याने ह्या बाथरूमची स्टाईल असते ती सुद्धा स्वच्छ क्लीन होऊन जाते. असं तुम्हाला रोजच्या रोज पाणी टाकायचं आहे. थर बसत नाहीत आणि स्वच्छ दिसते बाथरूम आहे. पण इथे धुणं धुवून झालं की मी लगेचच बादली ही नळाखाली साबण लावून स्वच्छ धुवत असते. ही माझी रोजची सवय आहेत कामाची, जेणेकरून मला हे काम न केल्यामुळे मला दिवसभर गोंधळल्यावानी होतं आणि असं वाटतं की काही आज काम झालेलंच नाही. त्यामुळे मी हे रोजच्या रोज काम करतच असते. बाथरूम स्वच्छ क्लीन करून झालेले आहेत, तुम्हाला दाखवते मी आता. बघू शकतात.
त्यानंतर आता इथे धुतलेले जे कपडे आहेत ते वाळत टाकून घेते मी आता। आधी हे जे कपडे आहेत ते काढून मी घड्या घालून ठेवणार आहेत, त्यानंतर इथे ते बाकीचे कपडे ते वाळत टाकून देणार आहेत। आणि हे कपडे मी घड्या घालून प्रत्येकाचे सेक्शन वेगवेगळे आहेत, माझ्या मिस्टरांचे, शिवांशचे आणि माझे, तर व्यवस्थित घड्या घालून ठेवल्यामुळे कपडे इस्त्री करायची सुद्धा गरज पडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात कपाटामध्ये। बघू शकतात तुम्ही, त्यांचे पण जे कपडे आहेत मी हँगरला लटकून देणार आहेत, इस्त्री करण्याची सुद्धा गरज पडत नाहीत आणि जिथल्या तिथे ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तू वेळेवर सापडते। तर बघू शकतात माझं घर क्लीन झालेलं आहे। तर फक्त 10 ते 12 पर्यंतचा हा 2 तासाचा रूटीन आहेत। सकाळपासूनचा देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी शिवांशला शाळेत सोडल्यानंतर मी कामं कशी करते तर तुम्ही बघू शकता। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघू शकतात तर माझा हा आत्ता नवीनच ब्लॉग आहे, तर काही चुका झालेल्या असतील तर समजून घ्या आणि भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ।